लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची स्मशानातील सोनं ही गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल। या गोष्टीतली भीमा नावाची व्यक्ती पोटाची खळगी भरण्यासाठी स्मशानात पुरलेल्या मृतदेहाच्या तोंडातलं सोनं चोरू लागते। झटपट पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी भीमा ही चोरी करत असतो। जळगावातही असाच काहीसा प्रकार घडलाय। त्यामुळे जळगाव नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पाहूया। स्मशानातल्या अस्थींवर चोरट्यांचा डल्ला। अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थी चोरल्या। सोन्यासाठी चोरट्यांचा नवा गोरखधंदा। जळगावच्या मेहरुण इथल्या स्मशानभूमीत बसलेलं हे पाटील कुटुंब। या कुटुंबावर मोठा विचित्र प्रसंग ओढावला, कारण मृत आईच्या अस्थींसाठी हे कुटुंब ताटकळत बसलंय। गायत्री नगर इथे राहणाऱ्या आर.के. पाटील यांच्या आई छबाबाई यांचं वृद्धापकाळाने निधन झालं। आईच्या इच्छेनुसार अंगावरच्या सोन्याच्या दागिन्यांचं त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला। अस्थि विसर्जनासाठी जेव्हा हे कुटुंब स्मशानभूमीत दाखल झालं, तेव्हा डोकं, पाय आणि हाताच्या अस्थी गायब असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। अंगावरच्या सोन्यासाठी अज्ञात चोरट्यांनी छबाबाईंच्या अस्थी चोरून नेल्या। या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली। आम्हाला सोनं नको, पण मृत आईच्या अस्थी परत करा, अशी मागणी पाटील कुटुंबाने केली आहे। सामाजिक परंपरेनुसार तिच्या अस्थी घेण्यासाठी आणि त्या विसर्जित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो, पण आल्यावर एक आश्चर्याचा धक्का बसला, कारण तिच्या अस्थी सुरक्षित नव्हत्या। अस्थी या ठिकाणून चोरीला गेलेल्या होत्या। त्यामध्ये डोक्याचा, पायाचा आणि हाताचा भाग आहे। आम्ही या बाबतीत स्थानिक आमदार असतील, स्थानिक नगरसेवक असतील, महानगरपालिका प्रशासन असेल, यांना सर्वांकडे ही तक्रार केलेली असून आम्ही रितसर आमच्या अस्थी मिळावा म्हणून संबंधित पोलीस स्टेशनला सुद्धा या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करणार आहे। आपल्या माध्यमातून मी स्थानिक जळगाव शहर महानगरपालिकेला एकच विनंती करेल की माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्या असतात, परंतु अत्यंत बेजबाबदारपणे जळगाव शहर महानगरपालिका या जळगावमधील नागरिकांसाठी वागते। स्मशानभूमीभोवती कुंपण, सीसीटीव्ही असतं तर अशी घटना घडली नसती, असा दावा पाटील कुटुंबाने केला। तर या घटनेवरून आमदार सुरेश भोळे यांनी सुद्धा महापालिकेवर ताशेरे ओढलेत। मेलेल्या नागरिकांची सुद्धा अस्थी सुरक्षित नाही, ही लाजिरवाणी बाब असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। महानगरपालिकेला एकच विनंती, त्यांनी वॉल कंपाऊंड, सीसीटीव्ही कॅमेरे आणि एक वॉचमन ठेवावा, म्हणजे पुढे चालून अशी घटना घडणार नाही। सोन्याचा दर आता 1.25 लाखांच्या उंबरठ्यावर आलाय। त्यामुळे झटपट पैसा मिळवण्यासाठी सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्यात। त्यातच आता चोरट्यांनी चक्क स्मशानभूमीतल्या अस्थींवर सुद्धा डल्ला मारल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे। वाल्मिक जोशी, झी 24 तास, जळगाव।